कोंबडी आधी की अंड आधी अशा न सुटणाऱ्या कोड्यांनी मनुष्य अधिकच गोंधळून जातो. जेव्हा आम्ही या विश्वाबद्दल विचार करतो तेव्हा असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. खरंच कोणी आहे का या विश्वाला चालवणारा? उत्तर हवंय तर हा कार्यक्रम नक्की पहा. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आज आपण जुन्या करारातील एस्तेर या पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. आज आपण या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये परमेश्वराचे नाव वाचायला मिळत नाही, तरी सुद्धा आपण या पुस्तकामध्ये परमेश्वराला वेगळ्या प्रकारे पाहू शकतो आणि त्याचबरोबर आम्हाला ईश्वरी योजनेचा सिद्धांतही शिकायला मिळतो. निश्चितच या गोष्टी आपणास आश्चर्यकारक वाटतील. तर मग चला प्रियांनो, आपण या नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करू. श्रोत्यांनो, आज आपण जुन्या करारातील एका नवीन पुस्तकाच्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत आणि ते पुस्तक म्हणजे एस्तेरचे पुस्तक. या पुस्तकाचा नक्की लेखक कोण होता हे सांगता येणार नाही, परंतु या पुस्तकातल्या 9 अध्याय आणि 29व्या वचनावरून असं वाटतं की मर्दखयाने हे पुस्तक लिहिले असावे. एस्तेरचे पुस्तक 4था अध्याय आणि 14वे वचन या संपूर्ण पुस्तकाला समजण्यासाठी एक अतिशय महत्वाचे वचन आहे. मी आपणाकरिता एस्तेरचे पुस्तक 4था अध्याय आणि 14वे वचन वाचत आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. एस्तेरचे पुस्तक 4था अध्याय आणि 14वे वचन. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून? श्रोत्यांनो, हे पुस्तक पवित्र शास्त्रातील एक सर्वात जास्त चित्तवेधक पुस्तक आहे, कारण या पुस्तकात परमेश्वराच्या नावाचा अजिबात उल्लेख नाही किंवा देवाचा अप्रत्यक्ष उल्लेख करणारी एकही संज्ञा किंवा विशेषण या पुस्तकात वापरण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे एका यहुदीतर राजाचे नाव मात्र 192 वेळा आलेले आहे आणि देवाचा उल्लेख नसल्यामुळे साहजिकच प्रार्थनेचाही उल्लेख नाही. नवीन करारामध्ये एस्तेरच्या पुस्तकाचा कोठेही उल्लेख नाही किंवा सहज म्हणूनही या पुस्तकाचा नवीन करारात संदर्भ दिला गेला नाही, परंतु त्यात यहुदीतर लोकांच्या अंधश्रद्धेचा शुभदिन वगैरेचा उल्लेख आहे. त्या पुस्तकात आमची ओळख त्या काळातल्या जगावर सत्ता गाजविणाऱ्या एका मोठ्या मूर्तिपूजक राजाशी करून देण्यात आली आहे. हे खरोखर एक विलक्षण पुस्तक आहे. एस्तेर हे पुस्तक आणखी एका कारणासाठी चित्तवेधक आहे, कारण श्रोत्यांनो, ते एका स्त्रीच्या नावाने आहे. वास्तविक पाहता पवित्र शास्त्रात स्त्रियांच्या नावाने असलेली फक्त 2च पुस्तके आहेत. रूथ व एस्तेर ही ती 2 पुस्तके आहेत. डॉक्टर मगी यांनी या दोन्ही पुस्तकांवर भाष्य लिहिले. एकाचे नाव आहे रूथ, तारणाची रोमहर्षक कथा, आणि दुसऱ्याचे नाव आहे एस्तेर, पालनकर्त्याची रोमहर्षक कथा. तारण एक रोमहर्षक वृत्तांत आहे. ती एक प्रेम गाथा आहे. त्याने आमच्यावर अर्थात परमेश्वराने आमच्यावर पहिल्यांदा प्रीती केली आणि तो आमच्यावर प्रीती करतो म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. एस्तेरचे पुस्तक विधात्याची एक रोमहर्षक कथा आहे. ज्या भौतिक जगात आम्ही जगतो त्या जगाला तो आपल्या कृपेने चालवतो. तो आपल्या कृपेने संपूर्ण निर्मितीला चालवितो. इस्रायली लोकांच्या सुरुवातीच्या इतिहासाकडे जर आपण पाहिले तर आपल्याला अनुवादाच्या पुस्तकात असे दिसते की यहुदी लोकांना वचनदत्त देशात आणण्यापूर्वी परमेश्वराने त्यांच्या इतिहासाची रूपरेषा ठरवली होती. त्याने त्यांना बाबिलोनाच्या बंदिवासाविषयी विदित केले होते आणि रोमी लोक येरुशलेम शहराला उद्ध्वस्त करून यहुदी लोकांना बंदिवासात नेतील हे देखील त्याने त्यांना सांगितले होते आणि सर्व काही त्यानुसार घडले. परंतु अनुवादाचे पुस्तक 31वा अध्याय आणि 18व्या वचनात परमेश्वराने म्हटले, अनुवादाचे पुस्तक
31 अध्याय आणि 18 वचन वाचूया. त्यावेळेस ते अन्य देवांकडे वळल्याने त्यांच्या हातून जी दुष्टाई घडेल तिच्यामुळे मी आपले मुख त्यांच्यापासून खरोखरच लपवीन. एस्तेरच्या पुस्तकात आपल्याला दिसतं की देवाने आपले मुख त्यांच्यापासून लपवले आहे. तरीही आपण म्हणू शकतो की परमेश्वर छायेत उभा राहून आपल्या स्वतःच्या लोकांवर लक्ष ठेवतो. एस्तेरच्या पुस्तकात आम्हाला जे देवाच्या इच्छेविरुद्ध चालले त्यांचा वृत्तांत पाहायला मिळतो. तुम्हाला आठवतच असेल श्रोत्यांनो की बाबिलोनचा राजा कोरेश याने बंदिवासाच्या 70 वर्षानंतर जाहीरनामा काढला की यहुदी लोक आपल्या देशी परत जाऊ शकतात. या जाहीरनाम्यानुसार फक्त 60,000 यहुदी आपल्या देशी परतले. त्याचे वर्णन आम्हाला एज्रा व नेहेम्या, हाग्गै व जखर्या या पुस्तकात वाचायला मिळते. परंतु जे परतले नाहीत त्या मोठ्या समुदायाचे काय झाले? आज देखील तशी स्थिती आहे. इस्रायल देशात आज 16 कोटी लोक आहेत, परंतु त्यांची मोठी संख्या इतर देशांमध्ये पांगलेली आहे. कोरेशाच्या काळातही लाखो यहुदी लोक देशात परतले नाहीत. देवाने त्यांना आपल्या देशात जाण्याची आज्ञा केली होती, परंतु ते गेले नाहीत. ते देवाच्या इच्छेविरुद्ध बाबिलोनातच राहिले. प्रश्न हा आहे की या लोकांविषयी आज इतिहासात काही नोंद आहे काय? एस्तेरच्या पुस्तकात ही नोंद आम्हाला आढळते, परंतु श्रोत्यांनो, ही नोंद फार थोडकी आहे. केवळ एका पानाची आहे असे म्हटले तरी चालेल. या नोंदीमध्ये त्यांचा एक छोटासा अनुभव आहे आणि याच कारणासाठी एस्तेर हे लहानसे पुस्तक फार महत्वाचे बनते. या पुस्तकामध्ये आम्ही परमेश्वराला वेगळ्या प्रकारे पाहू शकतो. जरी बाबिलोनातले यहुदी देवाच्या इच्छेनुसार चालणारे नसले तरी देव त्यांना कसे चालवित आहे हे आपल्याला पाहायला मिळते. तो त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष हजर नाही किंवा त्याच्या नावाचा कोठेही उल्लेख नाही, परंतु तो आपल्या ईश्वरी योजनेनुसार त्यांना अप्रत्यक्षरित्या चालवताना दिसतो. ही ईश्वरी योजना काय असते ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. जुना करार पवित्र शास्त्राचा एक फार महत्वाचा भाग आहे. आज सर्व महत्वाचे ख्रिस्ती सिद्धांत या पुस्तकातून शिकवले जातात. निर्गमाच्या पुस्तकातून तसेच रूथच्या पुस्तकातून मुक्तीचा सिद्धांत शिकवला जातो. योबाचे पुस्तक पश्चातापाचा सिद्धांत शिकवते. तसेच योनाच्या पुस्तकातून पुनरुत्थानाचा सिद्धांत शिकवला जातो. आज अशा प्रकारे आमच्या ख्रिस्ती विश्वासाचे महत्वाचे सिद्धांत जुन्या करारातून शिकवले जातात. एस्तेरच्या पुस्तकातून ईश्वरी योजनेचा सिद्धांत आम्हाला शिकायला मिळतो. या लोकांना परमेश्वराने आपल्या मायदेशी परतण्याची आज्ञा केली होती, परंतु ती त्यांनी पाळली नाही. ते आता परक्या देशातच राहत होते व ते देवाच्या इच्छेबाहेर, शब्दाबाहेर होते. त्यांनी देवाची अवज्ञा केली. ते देवाला विसरले. ते देवापासून फार दूर गेले. संकटाच्या वेळेस त्यांनी त्याला हाक मारली नाही. श्रोत्यांनो, जेव्हा ते बंदिवासाच्या देशात आले तेव्हा ते म्हणाले, परक्या देशात आम्ही यहोवाचे गीत कसे गावे? त्यांना आपल्या देवाचे गीत गाता आले नाही. सियोनेची आठवण काढून ते रडत बसले, परंतु हळूहळू ते सियोनाला विसरले. त्यांनी सुरुवातीला करार केला होता की जर मी तुझी आठवण केली नाही, जर मी यरुशलेमेला आपल्या मुख्य आनंदापेक्षा श्रेष्ठ मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटू. आता ते या सर्व गोष्टी विसरले होते. या पुस्तकात ते शांत झालेले आम्हाला आढळतात. यरुशलेम केवळ राखेचा ढिगारा झाले होते. आता त्यांना तेथे जायला नको होते. आता त्यांची जीभ प्रभू परमेश्वराची स्तुती करीत नव्हती. ते त्याची प्रार्थनाही करीत नव्हते. यामुळेच हे पुस्तक फार चित्तवेधक झाले आहे. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वर त्यांना विसरलेला नाही. मग हा प्रश्न आहे की या लोकांनी जर त्याला अव्हेरले आहे तर त्याने त्यांचे मार्गदर्शन कसे केले? त्याने या लोकांना आपल्या योजनेद्वारे चालविले. आता ही ईश्वरी योजना काय आहे? ईश्वरी योजनेची शास्त्रशुद्ध व्याख्या अशी आहे श्रोत्यांनो, की ईश्वरी योजना एक अशी गोष्ट ज्याद्वारे परमेश्वर सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करतो. चेतन व अचेतन, दृश्य व अदृश्य, चांगले व वाईट यांना तो एका योग्य हेतूच्या दिशेने चालवितो, जेणेकरून त्याची इच्छा पूर्णत्वास जाईल. स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे त्याचे राज्य सर्वांवर आहे. इफिस्करासपत्र 1 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये पौल सांगतो, देवबाप आपल्या इच्छेच्या संकल्पाप्रमाणे सर्व काही चालवतो. आज आमचा प्रभुदेव संपूर्ण विश्वाला चालवित आहे. काही लोकांना वाटतं की देवाच्या ताब्यातून हे जग निसटले आहे, परंतु ते वाटणे खरे नाही.
19व्या शतकातला एक प्रसिद्ध विचारवंत असे म्हणाला, आज घोडारूपी जगाच्या पाठीवर अनेक गोष्टी स्वार झाल्या आहेत व त्या मानवाला दडवतात. हे त्याचे म्हणणे चुकीचे आहे, कारण गोष्टी मानवाला पळवत असल्या तरी खोगीरावर परमेश्वर स्वार झाला आहे. म्हणजे देवाचा अदृश्य हात या विश्वाच्या व्यवहारामागे आहे. तो आपल्या योजनेनुसार सर्व गोष्टी घडवून आणतो. देवाच्या योजनेला नीट समजून घेण्यापूर्वी आम्ही 3 महत्वाचे शब्द लक्षात ठेवायला हवेत. हे शब्द भौतिक विश्व व विशिष्ट रीतीने माणूस यांच्या संबंधात देवाची योजना याविषयी आहेत. पहिला शब्द आहे निर्मिती. जे आपण ख्रिस्ती आहोत ते देवाने हे जग आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने अस्तित्वात आणले असा विश्वास ठेवतो. यापेक्षा तुमच्याजवळ काही दुसरे स्पष्टीकरण असेल तर ते तुम्ही सांगू शकता. शाळा कॉलेजेसमध्ये उत्क्रांतीविषयी शिकवल्या जाते. जे लोक वैज्ञानिक नाहीत असेही लोक जगाच्या मागे उत्क्रांती आहे असे सांगतात. मला तुम्ही एक सांगा श्रोत्यानो, की पृथ्वीवर जीव कोठून आला व त्यातून माणूस कसा विकसित झाला? पृथ्वी कोठून आली? ती शून्यातून निर्माण झाली काय? ती आधीपासून अस्तित्वात होती असे मला तुम्ही सांगू नका. कारण तसे असेल तर विश्व अमर्यादित आहे, आणि जर विश्व अमर्यादित आहे तर जो या विश्वाला चालवितो तोही अमर्यादित आहे. आज आम्ही कठीण द्विधा मनस्थितीत आहोत. विश्वाच्या अस्तित्वाची फक्त 2 स्पष्टीकरणे आहेत. 1. अंदाज करणे. उत्क्रांतीचा सिद्धांत या प्रकारात मोडतो. या उत्क्रांतीच्या सिद्धांतापूर्वी अनेक सिद्धांत मांडण्यात आले व तेही एक एक करीत निकालात काढण्यात आले, कारण ते केवळ अंदाज आहेत. विश्वाच्या निर्मितीविषयी किंवा अस्तित्वाविषयी दुसरे एक स्पष्टीकरण देता येते, ते म्हणजे प्रगटीकरण. तुम्ही व मी ख्रिस्ती लोक या विश्वाच्या निर्मितीचा भेद केवळ विश्वासाच्याद्वारे समजू शकतो. आपल्याला हे समजते की देवाने हे विश्व अस्तित्वात आणले आणि ही गोष्ट आम्हाला प्रगटीकरणाने समजते. विश्वास ऐकण्याने येतो व देवाचे वचन ऐकल्याने तो प्राप्त होतो. तुम्ही एकतर अंदाजावर विश्वास ठेवू शकता किंवा पवित्र शास्त्राच्या प्रगटीकरणावर विश्वास ठेवू शकता. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्पष्टीकरण नाही. विश्व ही देवाची निर्मिती आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे जरा बारकाईने नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की निसर्गाच्या कार्यामागे एक विशिष्ट अशी व्यवस्था आहे, एक सूत्रबद्धता आहे. निसर्गातले प्राणी, कीटक, सरपटणारे जीवजंतू, मासे, वनस्पती, झाडे आणि वेगवेगळे ऋतू, पाऊस, ऊन व हवा या सर्व गोष्टींच्या मागे एक विशेष अशी व्यवस्था आहे. या वस्तू एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अध्यारत समतोल आहे आणि या समतोलाच्या स्थितीमध्ये संपूर्ण सृष्टी युगानुयुग अस्तित्वात आहे. परंतु माणसाने आपल्या लोभी वृत्तीने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली. त्यामुळे जमिनीची धूप झाली, पावसावर त्याचा परिणाम झाला, एकूण हवामानावर परिणाम झाला. श्रोत्यानो, ही गोष्ट मी फक्त उदाहरणादाखल देत आहे. अशा अनेक गोष्टी माणसाने केल्या आहेत की ज्यामुळे सृष्टीतला समतोल नष्ट झाला आहे व त्याचा फक्त नैसर्गिक विश्वावरच परिणाम झाला नाही तर मानवाच्या विश्वावर, सर्व भौतिक जगावर त्याचा परिणाम झाला आहे. जर आम्ही म्हणतो की अमेबापासून जगाची व मानवाची निर्मिती झाली तर संपूर्ण विश्वाला, सृष्टीला एका विशिष्ट सूत्रात कोणी बांधले? निसर्गाचे आधारत नियम कोणी घालून दिले? सृष्टीमध्ये प्राणी व वनस्पती यांच्यात एवढी विविधता आपोआप कशी निर्माण झाली? श्रोत्यानो, पवित्र शास्त्राचे प्रगटीकरण हेच मला तरी या विश्वाच्या निर्मितीचे योग्य स्पष्टीकरण वाटते. निदान ख्रिस्ती लोकांसाठी हे प्रगटीकरण एकमेव स्पष्टीकरण आहे. ईश्वरी योजनेच्या संदर्भात आम्ही लक्षात ठेवण्याचा दुसरा महत्वाचा शब्द आहे जतन करणे. देवाने या विश्वाला जतन केले आहे म्हणून ते एक संघ आहे. इब्रिलोकास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्त आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय 17 वचन आम्हाला सांगते, आणि तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. श्रोत्यानो, या विश्वाला एकत्रित ठेवणारी अशी कोणती गोष्ट आहे? अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे विश्वातल्या घटना घड्याळाच्या काट्याप्रमाणे सूत्रबद्धतेने घडतात? आणि या सूत्रबद्धतेमुळेच माणसाला चंद्रावर जाता आले. तेथे त्याला
यान पाठवता येतात. विज्ञान फार फार पुढे जाऊ शकले आहे. माणूस अनेक चित्तवेधक गोष्टी करू लागलेला आहे. परंतु हे जग, हे विश्व घड्याळाच्या काट्याप्रमाणे चाकोरीबद्ध पद्धतीने चालू आहे. ही गोष्ट मला चित्तवेधक वाटते. या विश्वाला कोण चालवित आहे? ह्याचा चालक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त त्याचा चालक आहे. आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने तो या विश्वाला आधार देतो. तिसरा शब्द आहे ईश्वरी योजना. या शब्दाविषयी आपण एस्तेरच्या पुस्तकात विचार करणार आहोत. परमेश्वर त्याच्या ईश्वरी योजनेनुसार या विश्वाला चालवित आहे. तो ते भविष्य काळाकडे नेत आहे. परमेश्वर सर्व पुरविणारा आहे. तुम्हाला आठवतच असेल की अब्रामाने मोरिया पर्वतावर आपल्या मुलाला अर्पण करण्याच्या वेळेस काय म्हटले? त्याच्याजवळ अर्पण सोडून त्यासाठी लागणारे सर्व काही होते. उत्पत्तीचे पुस्तक 22 अध्याय 7 आणि 8 वचने सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 22 अध्याय 7 आणि 8 वचने. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा. आणि तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमबलीसाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमबलीसाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. 1900 वर्षानंतर देवाने त्याच पर्वताच्या रांगेवर जी यरुश्लेमेतून जाते तेथे होमार्पणासाठी एक कोकरा पुरविला. गोलगोथा या टेकडीवर प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आले. तोच देवाने पुरविलेला कोकरा होता. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 29 वचन सांगतं, तो देवाचा कोकरा होता. जगाचे पाप हरण करणारा होता. खरोखर देव पुरवितो. ईश्वरी योजना म्हणजे मानवी जीवनातल्या घटनामागचा देवाचा अदृश्य हात. विश्वाच्या या चक्रामागे आम्हाला तो दिसत नाही. त्याच्या चालकाच्या जागेवर तो बसलेला नाही. तो मागच्या जागेवर बसला आहे व तो तेथून निर्देश करतो. तो अदृश्य रीतीने योजना घडवून आणतो. नाईल नदीवर फारोच्या कन्येचे येणे व मोशे बाळाला तेथे ठेवण्यात येणे, त्याचे रडणे, यामागे देवाचा हात होता. व या एका घटनेने देवाने एका मोठ्या लोकसमुदायाचे जीवन बदलून टाकले. श्रोत्यानो, ही ईश्वरी योजना आहे. यात देवाचा अदृश्य हात आहे. एस्तेरच्या पुस्तकातून आम्हाला ईश्वरी योजनेचे फार मोठे उदाहरण पाहायला मिळते. जरी परमेश्वराचे नाव या पुस्तकात वाचायला मिळत नाही, तरी या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर त्याचा अदृश्य हात आम्हाला पाहायला मिळतो. कित्येक लोक स्वतःच्या जीवनातल्या कठीण व दुःखद प्रसंगासाठी परमेश्वराला दोष देतात. ते म्हणतात, जर परमेश्वराला माझ्याविषयी आस्था असती तर त्याने मला या प्रसंगातून वाचवले असते. मी एवढ्या कठीण प्रसंगातून जात होतो तेव्हा तो कुठे होता? स्वतःच्या चुका कबूल न करता परमेश्वराला दोष देणे सोपे आहे. श्रोत्यानो, स्वतःच्या चुका कबूल करणे हे अहंकाराला दुखावणारे आहे. स्वतःच्या प्रतिमेला दुखावणारे आहे. म्हणून आलेल्या प्रसंगासाठी देवाला दोष देणे सोपे आहे. कारण तो अदृश्य आहे. तो आमच्याशी वाद घालत नाही. तो दृश्य असता तर मला नाही वाटत की त्याला दोष देण्याचे कोणाचे धाडस झाले असते. कारण त्याच्या सामर्थ्यासमोर कोण टिकेल? त्याच्याशी वाद घालण्याचे कोणाजवळ बुद्धी चातुर्य आहे? त्याचे दिव्य संकल्प कोणाला समजतात? योबाने जेव्हा परमेश्वराच्या योजना समजून न घेता स्वतःच्या संकटाबद्दल देवाला दोष दिला, तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, जो अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? ज्या गोष्टींसाठी बऱ्याचदा आम्ही स्वतः जबाबदार असतो त्यासाठी फार सहजतेने आम्ही देवाला दोष देतो. परंतु श्रोत्यानो, परमेश्वराची कृपा अथांग आहे. तो आमच्यावर अपार प्रीती करतो. योबाचे पुस्तक 36 अध्याय आणि 7 वचन सांगतं की तो धार्मिकावरील आपली दृष्टी काढीत नाही, तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो व त्यांची उन्नती होते. एस्तेरच्या पुस्तकात देवाची योजना काय आहे, ती कशी पूर्णत्वात जाते हे आम्हाला पाहायला मिळते. तो परमेश्वर आजकाल व युगानुयुग सारखा आहे, कधी न बदलणारा आहे. स्तोत्रसंहिता 103 आणि 7 वचन आम्हाला सांगतं, त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजाला विदित केली. श्रोत्यानो, तो आपली कृत्ये तुम्हास कळविण्यास उत्सुक आहे. त्याने तुमच्यासाठी स्वर्गराज्यात काय राखून ठेवले आहे हे तुम्हाला सांगण्याची त्याची इच्छा आहे. तुमचा हात हातात घेऊन तुमचे अश्रू पुसण्याची, तुमच्या मनावरचे दुःखाचे चिंतेचे ओझे दूर करण्याची त्याची इच्छा आहे. फक्त आवश्यकता आहे की आपण स्वतः त्याच्याजवळ यावे. आता श्रोत्यानो, या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या अभ्यासास सुरुवात करण्यापूर्वी
आपण त्याची रूपरेषा थोडक्यात पाहूया. पहिल्या अध्यायात पतीची अवज्ञा करणारी पत्नी आम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या अध्यायात खरी सम्राज्ञी शोधण्यासाठी आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेचे वर्णन आहे. तिसऱ्या अध्यायात हामान व यहुद्यांचा द्वेष आम्हाला पाहायला मिळतो. चौथ्या अध्यायात यहुद्यांवर ओढवलेला कठीण प्रसंग वर्णिलेला आहे. एस्थेरचे मानसिक सौंदर्य व कृपेचा राजदंड याचे सुंदर दर्शन आम्हाला ह्या ठिकाणी घडते. तर 6व्या अध्यायात राजाची निद्रा हरण होणे व त्याचे परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. भोजनासाठी आलेल्या माणसाला सुळी दिले जाण्याची चित्तथरारक गोष्ट 7व्या अध्यायात सांगितलेली आहे व 8व्या अध्यायात राजाकडून पाठविण्यात आलेला आशिषचा संदेश आम्हाला वाचायला मिळतो. आणि 9 व 10 या अध्यायांची मध्यवर्ती कल्पना आहे पुरीम या सणाची स्थापना. एस्थेरच्या पहिल्या अध्यायाच्या अभ्यासात आपण आता सुरुवात करीत आहोत. या अध्यायात आम्हाला आपल्या पतीची अवज्ञा करणारी पत्नी पाहायला मिळते. ह्या पुस्तकातला इतिहास मूर्तिपूजक राष्ट्राच्या इतिहासाचा एक भाग आहे आणि हा भाग पवित्र शास्त्रात एका विशिष्ट हेतूने समावेशित करण्यात आला आहे. देवाची योजना शिकवणे हा तो विशिष्ट हेतू आहे. पहिली 4 वचने वाचूया. ऐश्वरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतावर होता. तोच हा अहश्वेरोष. ऐश्वरोष राजाने शूशन राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक यास मेजवानी दिली. पारस व मेदे यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याचपुढे हजर झाले. त्यास त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे 180 दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले. श्रोत्यानो, ह्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, एस्थेर पुस्तकाच्या परिचयातून आपल्याला हे पुस्तक नक्कीच चित्तवेधक वाटले असणार. ईश्वरी योजना काय आहे आणि ती कशी पार पाडली जाते हे आपणास आता समजले असेल, होय ना? निर्मिती, जतन करणे आणि ईश्वरी योजना हे 3 शब्द आणि त्यांचे महत्त्व देखील आज आपणासमोर ठेवण्यात आले आहे. या सर्व गोष्टी आम्हाला काय सांगतात? ईश्वर आहे आणि तोच विश्वाला नियंत्रित करीत असतो. प्रियांनो, ही वास्तविकता आहे आणि आपण ती स्वीकारली पाहिजे. आपण प्रार्थना करू. सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या प्रेमळ प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आमच्या जीवनामधली प्रत्येक गोष्ट ही तुझी योजना आहे आणि होय बापा, त्या योजनेमध्ये आम्ही देखील सहभागी व्हावं, तुला आम्ही समजून घ्यावं, तू नेमून दिलेल्या मार्गाने आम्ही चालावं, ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण जगाचं नियंत्रण करणाऱ्या आमच्या प्रेमळ प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, आम्ही अशक्त आहोत, परंतु बापा, ज्यावेळेस तू आमच्याबरोबर आहे, आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही तुझ्या आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणा, योग्य फळ देण्यास सदैव सिद्ध असा. प्रभू तुम्हा बरोबर असो.